आपण भेटणार आहोत एका तंत्रज्ञानप्रेमी, नवकल्पनाशील आणि समाजाभिमुख अभियंत्याला, श्री डी.बी. सलगर यांना. इंजिनियर, सब डिव्हिजनल ऑफिस, औसा रेणापूर. कॅम्पस अँबॅसेडर, स्टे सेफ ऑनलाईन, MITY गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. राष्ट्रीय पातळीवरील मान्यता. मायगव्ह इंडिया व इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या स्टे सेफ ऑनलाईन या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत मला कॅम्पस अँबॅसेडर म्हणून निवडण्यात आले. मानश्री आकाश त्रिपाठी सरांचे मनपूर्वक आभार. सन्मान आणि सत्कार. सायबर सुरक्षा जनजागृतीमध्ये योगदान दिल्याबद्दल मान्यवर मा. दिलीपराव देशमुख सर यांच्या हस्ते सन्मान झाला. महाविद्यालयीन स्तरावर गौरव. रॉयल एज्युकेशन सोसायटी COSCIT लातूर संस्थापक डॉक्टर M.R. पाटील सर, प्रिन्सिपल डॉक्टर झुलपे सर यांनी माझा विशेष सत्कार केला. सायबर सिक्युरिटी, शिक्षण क्षेत्रात समावेश. माझे विद्यार्थी म्हणून मी कॉलेजच्या अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटी विषय समाविष्ट करावा याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल लायब्ररी आणि गिफ्ट. महात्मा गांधी विद्यालय लातूर येथे 5000 पुस्तकांची डिजिटल लायब्ररी आणि अँड्रॉइड ॲप मी माझे विद्यार्थी म्हणून विनामूल्य भेट दिली. सायबर सिक्युरिटी प्रमाणपत्र. फोर्टिनेट सर्टिफाईड सायबर सिक्युरिटी कोर्स पूर्ण केले. शाळांमध्ये सायबर सुरक्षा जागरूकता. अंबाजोगाई संस्थेअंतर्गत श्री केशवराज विद्यालय येथे विद्यार्थ्यांना सायबर अवेअरनेस दिले. मायगव्हकडूनही सर्टिफिकेट वाटप. जिल्हा परिषद लातूर ऑफिस प्रशिक्षण. DYCEO श्री दत्तात्रय गिरी सरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद लातूर येथे ऑफिस प्रशिक्षण दिले. मायक्रोसॉफ्ट पॉवर BI सर्टिफिकेशन. मायक्रोसॉफ्ट व सत्या नडेला सरांच्या हस्ते पॉवर BI कोर्स पूर्ण करत सर्टिफिकेट प्राप्त केले. माझे लेखन ऑफिस. ऑफिस कार्यक्षमता आणि सुरक्षितेची नवी दिशा हा लेख प्रकाशित केला. 11 ते 13 गुड गव्हर्नन्स सप्ताह लातूर आणि औसा कार्यक्रम. गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत G20 सायबर अवेअरनेस सत्र कलेक्टर ऑफिस आणि तहसील कार्यालय औसा येथे घेतले. 14 QR कोड डिजिटल लायब्ररी रेणापूर तहसील. महाराष्ट्रातील पहिले QR कोड डिजिटल लायब्ररीचा प्रकल्प रेणापूर तहसील कार्यालयात उभारण्यात आला. तहसील कार्यालय रेणापूर येथे QR कोड डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन. रेणापूर 24 फेब्रुवारी 2024. तहसील कार्यालय रेणापूर येथे QR कोड डिजिटल लायब्ररीचे भव्य उद्घाटन दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती मंजुषा भगत मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. या डिजिटल लायब्ररीची संकल्पना मांडणारे व प्रत्यक्षात विकसित करणारे श्री डी.बी. सलगर, अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेणापूर हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर यांच्या हस्ते डिजिटल QR कोड वाचनालयाचे उद्घाटन. लातूर दिनांक 27 फेब्रुवारी 2025. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल QR कोड वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे. आज या वाचनालयाचे उद्घाटन श्री अविनाश कोरडे, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी औसा रेणापूर यांच्या हस्ते करण्यात आले. हे डिजिटल वाचनालय नागरिकांना PDF स्वरूपात महसूलविषयक सखोल माहिती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. QR कोड स्कॅन करून कोणताही नागरिक महसूल क्षेत्राशी संबंधित पुस्तके आणि लेख वाचू शकतो, जे त्यांच्या ज्ञानात भर घालेल. डिजिटल वाचनालयातील प्रमुख पुस्तके आणि लेख. वारसा नोंदी, गोष्टीतून फेरफार, महसूल प्रश्नोत्तरे, महसूल न्यायालय व लेख, तलाठी कामकाज मार्गदर्शिका, महसूल रचना व कार्य, जनमाहिती अधिकारी व त्यांचे कार्य, महसूल संलग्न कायदे व माहिती, ऑनलाईन 7/12 प्रक्रिया, सायबर सुरक्षेसंबंधी विशेष लेखसंग्रह. या वाचनालयात श्री डी.बी. सलगर, अभियंता उपविभागीय अधिकारी कार्यालय औसा रेणापूर यांनी तयार केलेल्या सायबर सिक्युरिटी जनजागृती G20 स्टे सेफ स्टे ऑनलाईन या मोहिमेतील 30+ लेखांचा समावेश करण्यात आला आहे. हे लेख सायबर सुरक्षेच्या जागरूकतेसाठी उपयुक्त माहिती देतात. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर. या कार्यक्रमाला महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री अविनाश कोरडे यांनी डिजिटल वाचनालयाचे महत्त्व व उपयोगिता यावर प्रकाश टाकत महसूल ज्ञान संपादनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. हा उपक्रम नागरिकांसाठी एक महत्त्वाचे डिजिटल साधन ठरेल, जे त्यांच्या महसूल क्षेत्राशी संबंधित शंकांचे निरसन करण्यात मदत करेल. व्हिडिओ क्लिप्स. उद्घाटन. QR कोड वाचन. सायबर सिक्युअर वॉल डिस्प्ले. नागरिकांचा प्रतिसाद. तहसील कार्यालय नांदेड, जिल्हा नांदेड येथे QR कोड डिजिटल लायब्ररीच्या यशस्वी संकल्पनेची अंमलबजावणी केल्याबद्दल तहसील कार्यालय नांदेड, जिल्हा नांदेडतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. दिनांक 1 एप्रिल 2025. सन्मान
विशेष आभार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री संजय वारकड साहेब. कार्यक्रमात इंद्रजित गरद, निवडणूक नायब तहसीलदार, स्वप्नील दिघलवार, निवासी नायब तहसीलदार, नितेश कुमार बोलेलू, नायब तहसीलदार निवडणूक, काशीमाल डांगे, नायब तहसीलदार महसूल, रवींद्र राठोड, पुरवठा निरीक्षक अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी मंडळ अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच देवीदास जाधव अव्वल चारकून यांनी सहकार्य केले. नांदेड तहसील कार्यालयात डिजिटल युगाची नवी क्रांती, डिजिटल नांदेडचा नवा अध्याय, ऑनलाईन मोबाईल ॲप प्रोजेक्टचे उद्घाटन. मुख्यमंत्री 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत आज तहसील कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते मी तयार केलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट आणि डिजिटल नांदेड मोबाईल ॲप नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन संपन्न झाले. ई-लायब्ररी आणि सायबर वॉल, आधुनिक डिजिटल पुस्तकांसह ज्ञानाचा खजिना एका क्लिकवर. डिजिटल नांदेड तहसील ॲप, विविध प्रमाणपत्रांसाठी लागणारी कागदपत्रे व ऑनलाईन लिंक एका ठिकाणी. जलद विनामूल्य प्रमाणपत्र सेवा, अधिक वेगवान आणि पारदर्शक प्रशासनासाठी. QR कोड डिजिटल लायब्ररीची यशस्वी अंमलबजावणी. या अभिनव उपक्रमासाठी श्री DB सलगर, नेटवर्क अभियंता उपविभागीय कार्यालय औसा रेणापूर यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. नगर परिषद कार्यालय औसा, सायबर सुरक्षा, जागरूकता व AI प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न. औसा 9 एप्रिल 2025. नगर परिषद कार्यालय औसा येथे स्टे सेफ ऑनलाईन सायबर हायजीन या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यक्रम उत्साह आणि यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री मंगेश शिंदे, प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मायगाव कॅम्पस अँबॅसेडर तसेच SDO औसा रेणापूरचे अभियंता श्री DB सलगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 15. धाराशिव जिल्ह्यातील पहिले QR कोड लायब्ररी. उमरगा तहसील. उमरगा तहसील धाराशिव जिल्ह्यातील पहिले QR कोड लायब्ररी असलेले तहसील कार्यालय ठरले आहे. 29 मार्च 2025 रोजी तहसीलदार गोविंद यर्मे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, SDO गणेश पवार व श्री DB सलगर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लायब्ररीमध्ये ई-वृत्तपत्रे, महसुली ई-बुक्स, सायबर सिक्युअर वॉल, 5000 ई-बुक्स, स्पर्धा परीक्षा साहित्य, शासकीय नोकरी माहिती व AI आधारित क्विज सुविधा उपलब्ध आहेत. व्हिडिओ क्लिप्स, उद्घाटन, QR कोड वाचन, सायबर सिक्युअर वॉल डिस्प्ले, नागरिकांचा प्रतिसाद. धाराशिव तहसील कार्यालयात सायबर सिक्युरिटी अवेअरनेस आणि हायजीन प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न. धाराशिव तहसील कार्यालयात सायबर सिक्युरिटी अवेअरनेस आणि हायजीन प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न. धाराशिव 26 एप्रिल 2025. तहसील कार्यालय धाराशिव येथे स्टे सेफ ऑनलाईन सायबर हायजीन या सायबर सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेची सखोल माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव आणि तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते झाले. मायगाव कॅम्पस अँबॅसेडर आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभियंता श्री DB सलगर यांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डेटा सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक प्रतिबंधक उपाययोजना आणि डिजिटल व्यवहारातील सुरक्षेबाबत सखोल मार्गदर्शन केले. धाराशिव तहसील कार्यालय डिजिटल QR कोड प्लस AI लायब्ररीचे उद्घाटन. धाराशिव 26 एप्रिल 2025. धाराशिव तहसील कार्यालयाने एक अभिनव पाऊल उचलत QR कोड प्लस AI तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल लायब्ररी स्थापन केली आहे. 7 कलमी कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ही लायब्ररी विकसित करण्यात आली. लायब्ररीचे उद्घाटन श्रीमती शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव आणि डॉ. मृणाल जाधव, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी धाराशिव यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचे मुख्य प्रेरणास्थान श्री कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव आहेत. ही डिजिटल लायब्ररी मायगाव कॅम्पस अँबॅसेडर व अभियंता श्री DB सलगर यांच्या संकल्पनेतून साकारली असून नागरिकांना डिजिटल वाचनाची सुविधा मोफत उपलब्ध झाली आहे.